जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है. एक्झॅक्टली हे वाक्य आठवल्यावर तुम्हाला दोन कॅरेक्टर्स नक्कीच आठवत असतील. पहिला म्हणजे मोगली आणि दुसरा म्हणजे बल्लू. या दोघांमध्ये कॉमन काय होतं? या दोघांनाही मध खूप आवडायचा. बल्लूला मध खूप आवडायचा. मोगली सोबत जंगलात फिरताना त्याची नजर फक्त कुठे जात असेल तर ती मधमाशांच्या पोळ्याकडे. मध हे खरं सोनं आहे असं तो नेहमी म्हणायचा. ही केवळ कार्टून मधली गोष्ट नाहीये, तर खरंच हजारो वर्षांपासून मध आणि माणसाचे एक अतूट नातं आहे. माणसाने अग्नी शोधण्याच्या आधी मध शोधला होता. प्राचीन काळी माणूस गुहांमध्ये राहत असताना तो मध गोळा करायचा. आजही भारतातील काही आदिवासी जमाती धोकादायक उंचीवरून झाडांवर चढून मध मिळवतात. भीमबेटका गुहांमध्ये मध गोळा करण्याची प्राचीन चित्रही सापडलेली आहेत, ज्यातून आपल्याला कळतं की हा माणसाच्या इतिहासाचा एक मोठा भाग आहे. हा एक केवळ गोड पदार्थ नाही, तर आरोग्यासाठी एक नैसर्गिक औषध आहे. आयुर्वेदामध्ये मधाला मधु असंही म्हटलेलं आहे आणि तो पंचामृताचा एक भाग आहे. आयुर्वेदानुसार मध शरीरात वात, पित्त, कफ यांचं संतुलन राखतो. इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये 3000 वर्षापूर्वी ठेवलेला मध आजही खराब झालेला नाही, इतकं त्याचं शेल्फ लाईफ आहे. ग्रीक, चीनी आणि इस्लामिक ग्रंथांमध्येही मधाचा वापर औषध म्हणून वर्णन केलेला आहे. आधुनिक विज्ञानही आता मधाच्या गुणधर्मांना मान्यता देते. वैज्ञानिक संशोधनानुसार मधामध्ये नैसर्गिकरित्या हायड्रोजन पेरॉक्साईड आढळते, जे बॅक्टेरियांचा नाश करतं. त्यामुळे मध हा एक नैसर्गिक अँटीबायोटिक आहे. याशिवाय मधामध्ये फ्लॅवोनाइड्स आणि फिनोलिक ऍसिड्स हे अँटीऑक्सिडंट असतात, जे आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि पेशींचं संरक्षण करतात. मधामध्ये सूज कमी करण्याचाही गुणधर्म आहे. त्यामुळे त्वचेवर झालेल्या जखमा, बर्न्स किंवा स्किन प्रॉब्लेम्स मध्ये त्याचा वापर केला जातो. आज आपण बघणार आहोत की मध खाणं आरोग्यासाठी कसं फायदेशीर आहे आणि यामागे काय विज्ञान आहे. आपण बघणार आहोत 9 ते 10 असे ठोस फायदे जे सामान्य माणसाला आजारांपासून दूर ठेवतात आणि जीवनशैली सुधारतात. पहिला फायदा म्हणजे मध हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंटचा खजिना आहे. मधामध्ये फ्लॅवोनाइड्स, फिनोलिक ऍसिड आणि ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणजेच व्हिटॅमिन सी, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज करतं. हे घटक कॅन्सर, एजिंग आणि क्रोनिक इन्फ्लामेशनचा धोका कमी करतात. दुसरा म्हणजे जखमांवर आणि भाजलेल्यावर याचा थेट उपयोग होतो. प्राचीन भारतात योद्धे जखमेवर मध लावत, कारण त्यात आहे हायड्रोजन पेरॉक्साईड. हे एक नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल कंपाऊंड आहे. त्याशिवाय मधामध्ये ग्लुकोज ऑक्सिडेज नावाचा एन्झाईम असतो, जो बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतो. तिसरा फायदा म्हणजे सर्दी खोकल्यावर हा एक रामबाण उपाय आहे. 2 चमचे मध, गरम पाणी आणि लिंबू, हा मधाचा बर्म्युडा ट्रायंगल 1 मिनिटात सर्दी खोकला हा गायब करून टाकतो. मधामध्ये अँटी इन्फ्लामेटरी घटक देखील असतात, त्यामुळे घशाचा त्रास कमी होतो आणि श्वसन संस्थेची सूज उतरते. पुढे पचन संस्था सुधारते. मध हा प्रीबायोटिक आहे, म्हणजे तो आतड्यातील लॅक्टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्टेरियम सारख्या चांगल्या बॅक्टेरियांसला वाढवतो, जे पचन सुधारतात आणि कॉन्स्टिपेशन पासून दूर ठेवतात. याचा 5वा उपयोग म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. मध खाल्ल्यामुळे शरीरातील सायटोकाईन प्रोडक्शन वाढतं आणि टी सेल्स ऍक्टिव्हेट होतात. यामुळे शरीराची इम्युनॉलॉजिकल लढाई अधिक मजबूत होते. विशेषतः न्यूझीलंड मधील मनुका हनीमध्ये मिथाइल ग्लायकॉक्झल MgO असल्यामुळे त्याचे अँटीमायक्रोबियल गुणधर्म आणखीनच वाढतात. हृदयासाठी हे अतिशय हितकारक आहे. मध नियमित घेतल्यास LDL कोलेस्टेरॉल म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉल कमी होतं. HDL कोलेस्टेरॉल म्हणजे चांगलं कोलेस्टेरॉल वाढतं. त्यातील नायट्रिक ऑक्साईड मॉड्युलेटिंग प्रॉपर्टीजमुळे रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतं. मेंदूला शांतता व स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मधाचा खूप उपयोग होतो. यामध्ये असलेले क्रायसिन, कॅफिक ऍसिड आणि क्वेरसेटिन हे अँटीऑक्सिडंट कंपाऊंड्स मेंदूतील स्ट्रेस कमी करतात. यामुळे डिप्रेशन, एन्झायटी आणि मेंटल फॉग यावर परिणाम होतो. नंतर नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत. जसं मोगलीला जंगलात धावत राहायला ऊर्जा लागायची, तशीच आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात खूप ऊर्जा लागते. मधामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या 2 नॅचरल शुगर्स असतात, जे लगेच शरीरात एनर्जी निर्माण करतात. पण बाजारात मिळणाऱ्या मधाबद्दल सावधगिरी ठेवणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच कंपन्यांचा मध प्रोसेस्ड असतो, म्हणजे त्याच्यात एकतर भेसळ केलेली असते किंवा त्याची जिनस काढून टाकलेली असते. या प्रक्रियेमुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म कमी होतात आणि काही ब्रँड्स मध्ये ग्लुकोज सिरप देखील मिसळलेला असतो, जो केवळ गोडसर असतो पण आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतो. या उलट कच्चा म्हणजे रॉ हनी हा कोणतीही प्रक्रिया न करता मिळवलेला मध असतो, जो अधिक पोषण मूल्यांनी भरलेला असतो. मधाचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येकाचा उपयोग हा वेगळा वेगळा आहे. न्यूझीलंड मधील मनुका हनी हा जगातील सर्वात प्रसिद्ध आहे, कारण त्यामध्ये UMF म्हणजे युनिक मनुका फॅक्टर
असतो जो त्याला पॉवरफुल अँटीबॅक्टेरियल बनवतो. भारतात मिळणारा जामुन हनी हा मधुमेहासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूपच कमी असतो. त्यानंतर युकॅलिप्टस हनी हा श्वास विकारांवर उपयोगी पडतो आणि वाईल्ड फॉरेस्ट हनी हा इम्युनिटी वाढवण्यासाठी उत्तम आहे. लहान मुलांना सर्दी किंवा खोकला झाल्यास दूध किंवा कोमट पाण्यात मध टाकून दिल्यास आराम मिळतो. मात्र 1 वर्षाखालील मुलांना मध देऊ नये कारण त्यामध्ये बोटुलिनियम टॉक्झिन असण्याची शक्यता असते जी त्यांच्या पचन संस्थेसाठी धोकादायक असते. फक्त गोड म्हणून नव्हे तर एक औषध म्हणून मधाकडे बघणं आवश्यक आहे. आपल्या आजोबांच्या घरात मधाची बाटली कायम असायची. ती केवळ पदार्थ गोड करण्यासाठी नसून आरोग्य गोड करण्यासाठी होती. आणि कदाचित बल्लूचं ते वाक्य खरंच होतं. हनी इज लाईफ ब्रदर. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अँड थँक्यू सो मच. दिस इज लय हेल्दी साइन.